कुमार कुमार हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम हरे राम हरे राम
देवर आते आवर आते आगला परत्वा देवर हरि जय राम हरे राम हरे राम राम कृष्ण हरे राम हरे राम हरे राम जन्मयोनिया देखा करा दे आते सार्थक करा दे आते सार्थक करा दे आते सार्थक करा दे हाथी सार्थक करा दे हाथी सार्थक वाचे नामा विठ्ठला तेरे सार्थक होय दे हाथे तेरे सार्थक होय दे हाथे तेरे सार्थक होय दे हाथे ऐसा नाम शेष वर्णिका धारी शिवा शेष वर्णिका धारी शिवा शेष वर्णिका धारी शिवा वाचे नाम विठाला तेरे सार्थक होय दे हाथे तेरे सार्थक होय दे हाथे तेरे सार्थक होय दे हाथे नाम पार्वती भुवनी मने राम याची धनी मने राम याची धनी मने राम याची धनी वाचे नाम विठो वाचे तेरे सार्थक होय दे हाथे तेरे सार्थक होय दे हाथे तेरे सार्थक होय दे हाथे ये दोबार घुमाए 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 कीर्तनातील पहिली चाल हरिभक्तपरायण मनोहर महाराज बोलके आणि त्यांना साथ करते हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज आव्हान Sampai
विठ्ठल विठ्ठल सर्वांनी एकदा यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आणि मला टाळ्यांचा आणि भजनाचा दोन्हीचाही प्रतिसाद हवाय. आता सांगते. जन्मा येऊनिया देख, जन्मा येऊनिया देख, करा देहाचे सार्थक, वाचे नाम विठ्ठलाचे, तेने सार्थक होय या देहाचे. ऐसा नामाचा महिमा शेष वर्णिता जाहली शिवा, वाचे नाम विठ्ठलाचे, तेने सार्थक होय या देहाचे. नाम तारक त्रिभुवनी, मनये नाम याची जनी, वाचे नाम विठ्ठलाचे, तेने सार्थक होय या देहाचे. विठ्ठल विठ्ठल शांताकारं भुजगशयन पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृश मेघवर्ण शुभागयं, लक्ष्मीकान्तं कमलनयन योगिभिर्ध्यानगमयं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोके गणात्मनं, समचरणं सरसं सान्द्रणीलाभुताभं, जगननीतपाणिं मण्डनं मण्डनाना, तरुणतुलसीमाला कंदरं कञ्चनेत्रं, सदैव दहलहासं विठ्ठलं चिन्तयामि. महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुण्डरीकाय दातुं मुनित्रय, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा. महिमावरी नावा, काय महिमावरी नावा, काय महिमावर नावा, काय महिमावर नावा, काय महिमावर नावा, महिमावर नावा. धन्य निवृत्ती देवा, काय महिमावर नावा, शिव अवतार धरून, केले जगच्या पावन. काय महिमावरी नावा, हिमे अवतार धरून, केले जगच्या पावन. धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, शिवे अवतार धरुणी, केले त्रैलोक्य पावन. नयांचे केल्या स्मरण,
होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो जयाद्या श्री वेद प्रतिपाद्या जय जय स्वसिं वेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलार्थ मती प्रकाशू मने निवृत्तीदासू अवधारी जो जी विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी किंवा निरूपण करण्यापूर्वी मी कीर्तनातले काही नियम सांगते. ऐकाल ऐकाल हो नाही ऐक. बाबांनी सांगितलं ऐकू, बाकीच्यांचं पण मत घेतलं पाहिजे. कीर्तनाचे काही नियम पडतात. त्यापूर्वी कीर्तनामध्ये जे महत्वपूर्ण नियम आहेत ते मी तुमच्या समोर सांगते. त्याप्रमाणे जर तुम्ही त्या योगी जर तुम्ही वागाल तर नक्की कीर्तन ऐकण्याचं साध्य होईल. कीर्तनाचा पहिला नियम असा आहे, कीर्तनामध्ये कोणी बडबड करायची आहे नाही. नाही की आहे नाही, बरोबर. कीर्तन चालू दुसरा नियम म्हणजे कीर्तन चालू असताना कोणी कीर्तनामधून उठून जायचं. जिथून कुठून कोणी कीर्तन ऐकत असलं तिथून देखील उठून जायचं. तिसरा म्हणजे कीर्तन चालू असताना तुमचं पूर्ण लक्ष माझ्या बोलण्याकडे असावं. चौथा नियम म्हणजे मुखाने नामस्मरण आणि हाताने टाळी वाजवायची. याने काय होईल, तुमचं नामस्मरणही घडेल आणि हाताने टाळी वाजवल्यामुळे भगवंताला आपण टाळी वाजवून प्रतिसाद देतो आणि भगवंताला या कीर्तनामध्ये बोलवतोय हे साध्य देखील होईल. बघा, तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामधून सांगतात, ते म्हणतात, लागोनी या पाया विनवितो तुम्हासी, लागोनी या पाया विनवितो तुम्हासी, लागोनी या पाया करटाळी बोला मुखी नाम. तुमच्या पायार विंदापाशी मी येऊन तुम्हाला सांगतो की बाबांनो काय करा, मुखाने भगवंताचं नामस्मरण करा, नामजप करा आणि हाताने काय करा, टाळी वाजवा. कारण की काय ना, ह्या सर्व गोष्टींमधनं आपल्याला ही सगळ्यात गोष्टी सोपी गोष्ट आहे कीर्तनामध्ये भगवंताचं नामस्मरण करणं आणि हाताने टाळी वाजवणं. कारण की ज्ञानोबा त्यांच्या एका अभंगामधून प्रतिपादन करून सांगतात. ते आपल्याला म्हणतात की विठाल विठाल या संसाराचं जाळं आपण तोडून टाकायचंय. या संसारामधून आपण मुक्त व्हायचंय आणि मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला काय करायचंय, भक्ती नामस्मरण करायचं आहे. भक्ती नामस्मरणामध्ये आपल्याला जो विलीन करायचा आहे, विलीन केल्यानंतर आपलं काय होणार आहे, जीवनाचं सार्थक, जीवन मुक्त होणार आहे. कारण की ह्या देवाची उपेक्षा ही स्वर्गातील लोकांनी देखील केली. ते म्हणतात, स्वर्गीचे अमरा इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमरा
आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी. ज्ञानोबा म्हणतात आपणच आपली सोडवण करायची आहे. आपल्याला कोणी या जन्मामधून मुक्तता देण्यासाठी येणार नाही आहे. त्यासाठीच त्यांनी हे उपाय दिलेले आहे भक्ती नामस्मरणाचे. त्याचबरोबर आपल्याला आणखीन एक उपाय दिलेला आहे, तो मी तुम्हाला सांगणारच आहे. बघा, इथे उपस्थित असलेल्या बालगोपालांना, तरुण वर्ग आहे, बालगोपाल आहे, अनेक जण आहेत, ते आमचे बालगोपाल आहेत. वारकरी टाळकरी सगळे आहेत. वृद्ध आणि मध्यम वर्गाचे लोक आणि वृद्धांना सोडून माझा बालगोपालांना आणि तरुण वर्गाला असा प्रश्न आहे. मला सांगा बरं, आपल्या लाडक्या रामप्रभूजींच्या वडिलांचं नाव काय? फक्त तरुण वर्गाने उत्तर द्यायचंय, बालगोपालांनी उत्तर द्यायचं. काय? दशरथ राजा. इथल्याच मुलांनी दिलं ना उत्तर. अजून कोणाचा प्रतिसाद आला नाही एवढा. काय नाव आहे रामप्रभूजींच्या वडिलांचं? खाली असलेले मुलं पण सांगू शकतात. बोला बोला. काय? आता माझा दुसरा प्रश्न, त्याचं उत्तर द्याल हो की नाही? हो. काही वर्ष गेले महाराज. काही वर्षांपूर्वी एक चित्रपट आलेला. त्या चित्रपटामध्ये अभिनेत्रीचं नाव होतं आर्ची. अभिनेत्रीचं नाव होतं आर्ची, अभिनेत्याचं नाव होतं काय होतं? ऐकू नाही आलं. वय झालं. परसा बाबांच्या बरोबर लक्षात राहिलं. विडाला विनोदाचा भाग बाजूला. याच्यातलं मर्म कळलं का महाराज तुम्हा सगळ्यांना? कळलं का? नाही की हो? प्रतिसाद देत चला. माझं जेवढं कर्तव्य तेवढं तुमचं पण कर्तव्य ना. मी वक्ती असली म्हणून मीच बोलायचं का? तुम्ही काय? तुम्ही श्रोते आहात, तुमचं जास्त कर्तव्य आहे, तुमच्यावरती जास्त कार्य आहे माझ्यापेक्षा जास्त. मी योग्य अयोग्य बोलते आहे की नाही याचं लक्ष, याचं सर्व परीक्षण तुम्ही करत असाल. त्यामुळे तुम्ही मला प्रतिसाद द्यायचा, देणार ना? ह्या गोष्टीतलं मर्म काय आहे माहिती का? पहिला प्रश्न माझा काय होता? रामप्रभूजींच्या वडिलांचं नाव काय? त्या प्रश्नाचं एवढं कोणाला उत्तर देता आलं नाही, इथल्या मंडळींना सोडून. दुसऱ्या प्रश्नाचं सगळ्यांनीच म्हणजे संपूर्ण श्रोते वर्गांनी ह्याचं उत्तर दिलं. या मागे या दोघांची तुलना करायला गेली तर रामप्रभूजींच्या प्रश्नाचं पारडं हलकं झालं आणि ह्या दुसऱ्या प्रश्नाचं पारडं भरून वर आलं. म्हणजेच आपलं विषय सुखामध्ये जास्त लक्ष केंद्रित झालेलं दिसतं आणि भक्ती नामस्मरणामध्ये परमार्थामध्ये आपलं लक्ष दुर्लक्षित झालेलं दिसलं, विचलित झालेलं दिसलं. काय ना, पुढे जाऊन फार भयंकर काळ येणार आहे. आता तर काही नाही, अजून तर सुरुवात आहे, हे तर कलियुग आहे. पुढे जाऊन फार भयंकर काळ येणार आहे. एक कवी त्यांच्या कवितेतून वर्णन करून सांगतात. ते म्हणतात, कधी लागे वेड्या तुला गोडी अभंगा
आपल्याला भगवंताच्या नामाची किंवा अभंगाची गोडी लागलीच पाहिजे. कारण की जर भगवंताच्या नामस्मरणाची गोडी आपण आपल्याला लावून घेतली, आपण जर भगवंताचं नामस्मरण केलं, हरिपाठ जर घेतला, बालगोपालांना जर हरिपाठात आणलं, कीर्तनात आणलं, प्रवचनात आणलं, तर त्यांची प्रचिती, भगवंताची प्रचिती त्यांना झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यातून त्यांचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. मी कितीही विषय घुमवला तरी शेवटी त्या विषयाचा सिद्धांत किंवा त्या विषयाचं मर्म हेच सांगतं की कोणतीही पारमार्थिक गोष्ट तुम्ही करा, त्यातून फायदा तुमचा की जगाचा? तुमचाच. मग हे संत मंडळींनी देखील कसं सांगितलं? पोट तिडकीने सांगितलं, तरी कोणी ऐकलं का? नाहीच ऐकत. स्वभाव आहे, हा प्रकृती आहे. माणसांची स्वभाव प्रकृतीच ही आहे, न ऐकणं, न करणं. ज्ञानोबराय म्हणतात, हरिपाठ ही कीर्ती मुखे जरी गाय पवित्र होय देवा त्यांचा. ज्ञानोबरायांनी देखील सांगितलं की आपण जर हरिपाठामध्ये भगवंताचं नामस्मरण केला, हरिपाठ जर घेतला, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र होय देह त्यांचा. आपलाच देह पवित्र होणार आहे, आपल्याच जीवनाचा सार्थक होणार आहे. आता मी जर जो पहिला तुम्हाला नियम सांगितला आहे, पहिला नियम लक्षात आहे का? महिला मंडळ, पुरुष वर्ग आहे का? काय सांगितलं पहिला नियम? ऐकून नाही होतो, वय झाले आता. कीर्तनामध्ये कोणी बडबड करायची नाही. कीर्तनामध्ये जर तुम्ही बडबड केली तर काय होईल? तुकाराम महाराज सांगतात, कीर्तने बडबड करील जो कोणी, बेडूक हो न येईल जन्मा. कीर्तनामध्ये जर तुम्ही बडबड केली ना, तर पुढचा जन्म तुम्हाला कोणाचा? गायचा, बेडकाचा. करत कसा डाराव डाराव डाराव, माझं काय जातंय बिडाला बिडाला. संतांनी भक्ती म्हणजे श्री संत जनाबाई महाराजांनी कवयना, जनाबाई महाराज आपल्याला म्हणतात, जन्मा येऊनिया देख करा देहाचे सार्थक, वाची नाम विठ्ठलाचे तेने सार्थक होय देहाचे. भगवंताचं नामस्मरण करा, भक्ती करा, परमार्थ करा, त्यानंतर ग्रंथगीता वाचा, त्याच्यानंतर संतांची संगत धरा. सगळं सांगून सांगून शेवटी संत पण थकले. मग संतांनी या समाजाला पूर्णपणे एक केंद्रित करण्यासाठी एक साधन काढलं. किंवा संतांनी हे समाज आपण अभंग रचून ऐकत नाही, प्रबोधन करून ऐकत नाही, निरूपण करून ऐकत नाही, एवढं सगळं करून देखील समाज आपला ऐकत नाही, लोक आपला ऐकत नाही. मग संतांनी देखील त्यासाठी क्रियामानाने एक साधन निर्माण केलं. त्या साधनाचं नाव म्हणजे वारी. मग वारीमध्ये काय घडतं? नामस्मरण घडतं, भक्ती घडते, भगवंताचं भजन पूजन घडतं आणि समाज संस्थेचं देखील आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. समाज कसा असतो, त्या समाजामध्ये सध्याच्या मितीला काय चालू आहे, या सगळ्या गोष्टींचं ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्त होतं ते ठिकाण म्हणजे वारी. पारमार्थिकरित्या बघायला गेलं, धार्मिकरित्या बघायला गेलं, पर्यटनाच्या निमित्त बघायला गेलं, सामाजिकरित्या बघायला गेलं, प्रत्येक अंगाने वारी हा परिपूर्ण न्याय देतो. आपली वारीची परंपरा अनेक वर्षांपासून चालू आहे, अनेक शतकांपासून चालू आहे. वारीची परंपरा चालू असल्यामुळे वारीमधील जो वारकरी असतो, संतांची वारी असो, पंढरीची वारी असो, वारीमधील जो वारकरी असतो, मनात फक्त एक आत्मविश्वास ठेवून त्या वारीमध्ये न चुकता, न रडता, न थकता चालत असतो. फक्त त्याच्या मनामध्ये श्रद्धा असते, विश्वास असतो, समभाव असतो आणि सामर्थ्य शक्ती असते त्याच्याकडे. चालण्याचं, भगवंताचं नामस्मरण करायचंय, फक्त त्या भगवंताला जाऊन बघायचंय, त्या संतांचं जाऊन दर्शन घ्यायचं, एवढाच मनामध्ये भाव ठेवून अहोरात्र ऊन वारा पाऊस काहीही न बघता तो वारकरी वारीमध्ये चालत असतो. कुठेही राहतो, कसंही खातो, पण भगवंताला बघण्याची आस मनामध्ये असते, संतांना बघण्याची आस मनामध्ये असते. डोळे पाणवलेले असतात, परंतु ते थकल्या पावलांसाठीचे नसतात.
वारीमध्ये चालत असताना काही जणांच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. संसारासाठीचे नसतात बरं ते, थकलेल्या पावलांसाठीचे नसतात, थकलेल्या शरीरासाठीचे नसतात, तर ते संतांची भेट घेण्यासाठीचे असतात, भगवंताची भेट घेण्यासाठीचे असतात. एवढं सामर्थ्य आपल्या वारीमध्ये. मला हे सामर्थ्य जर कळालं असतं तर आपण संपूर्ण महाराष्ट्राच्या घराला आषाढी वारी आल्यावर कुलूप असताना सगळे वारीत असतात. पण ते सामर्थ्य देखील कोणाला कळत नाही. काय ना, वारीवरती टीका करणारे देखील अनेक लोक आहेत, जे काय म्हणता ना, उच्च विचाराचे, उच्च भावनेचे लोक आहेत. काही जण अशी टीका करतात की का हो महाराज, तुमच्या वारीमध्ये सगळ्या सोयी सुविधा असतात का, असा प्रश्न केला एकाने. म्हणले कसल्या सुविधा हव्या तुम्हाला, बोल. म्हणले अन्न म्हणजे खाण्यापिण्याची सुविधा. मी म्हणले येऊन तर बघा. बर, राहण्याची राहुटीची सुविधा. म्हणजे येऊन तर बघा. बर, सुरक्षा. येऊन तर बघा. वृद्धांची संख्या जास्त असल्यामुळे, म्हाताऱ्या माणसांची संख्या जास्त असल्यामुळे औपचारिक म्हणजे वैद्यकीय उपचाराची सुविधा असते. म्हणजे येऊन तर बघा. शेवटी तो माणूस थकला. आषाढी वारी येईपर्यंत थांबला. आषाढी वारी आली आणि एका दिंडीमध्ये घुसून तो वारीला निघाला. खाण्यापिण्याच्या ठिकाणी थांबला. उत्तम चविष्ट अन्न त्याने खाल्लं. तेव्हा तिथला त्याचा गैरसमज दूर झाला की अन्नाची सुविधा व्यवस्थित आहे, सर्व वारकरी व्यवस्थित जेवताय, सर्व खाऊन पिऊन सुखी आहेत. पुढे गेला रहाटीच्या इथे. रहाटीच्या इथे गेल्यानंतर बघितलं सर्व व्यवस्थित सोयी सुविधा आहे, व्यवस्थित सगळ्यांना राहण्यासाठी तंबू आहेत, सर्व आराम व्यवस्थित करत आहेत. पुढे गेल्यानंतर सुरक्षेची सुविधा बघितली तर आपले लष्करी दलातील जे निमलष्करी दल आहेत ते सर्व आपले पोलीस निरीक्षक बंधू सगळे सुरक्षेसाठी तत्पर आहेत, तेही बघितले. पुढे गेल्यानंतर ठिकठिकाणी ॲम्ब्युलन्स म्हणजेच चालती फिरती दवाखाना असे डॉक्टरांचे कॅम्प्स देखील आहेत. वृद्धांचे सगळं काळजी घेतायत, हातपाय बघतायत, कोणाला काय त्रास होतो, कोणाला काय नाही, हे सगळं बघतात. हे बघितल्यानंतर तो आला आणि मला म्हणाला, ताई, वारी संपल्यावर म्हणाला, ताई क्षमस्व. म्हणले काय? नाही म्हणले, आम्ही म्हणत होतो की वारीत हे असतं का ते असतं का, परंतु आम्ही सगळ्या गोष्टींची पडताळणी केली, सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या दिसल्या. म्हणले महाराज, हेच तर मर्म आहे ना, ती वारमार्थिक असू नाही तर बाजूचं कोणी असो, तुम्ही त्या गोष्टीचा अनुभव जर घेतला नसेल तर त्या गोष्टीवरती ज्यावेळेस आपण त्या गोष्टीमध्ये जातो किंवा त्या गोष्टीचा अनुभव घेतो ना, त्यावेळेस माणसाने अनुभव व्यक्त करावा. विनाकारण काही निंदा करू नये, विनाकारण टीका करू नये. बघा, तुकाराम महाराज म्हणतात की जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे. ज्यावेळेस आपण त्या जन्माला जातो, त्या स्थितीमध्ये असतो, त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीचं मर्म कळतं. कारण की अनुभव आल्यानंतर ते जगात देत असे. आपल्याला चांगला वाईट अनुभव आल्याशिवाय आपण काही जगापुढे तो प्रतिपादन करत नाही. मग लागूनच दगड फेकणं जे आहे ते ह्या निंदकाने तरी दूर करावं. आपला वारकरी संप्रदाय असा आहे ना की यामध्ये जात पात धर्म लिंग भाषा या कोणत्याही गोष्टीला भेद मानला जात नाही, या कोणत्याही गोष्टीचा विचार केला जात नाही. कारण की आपला वारकरी संप्रदाय संतांच्या विचाराप्रमाणे चालणारा संप्रदाय आहे. आपला संप्रदाय हा भक्ती नामस्मरणाच्या विचाराने चालणारा संप्रदाय आहे. संत ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे हा संप्रदाय चालतो. कारण की विश्वमय जग वैष्णवांचा धर्म भेदात भेदभ्रम अमंगळ स्पष्टपणे तुकोबरायांनी या ठिकाणी सांगितलेलं आहेच.
मग आता विषय झाला तर वारीमधून तुम्हाला भक्ती नामस्मरण करणार आहे, भक्ती करणार आहे. वारी केली तर तुमच्या देहाचं सार्थक होणार आहे. अहो वारी कोणी नाही केली, वारी संतांनी केली. साक्षात वारी भगवंताने केली. या वारीचे पहिले जनक होते वारकरी, पहिले वारकरी होते शिव भगवान. शिव भगवानांनी पहिली वारी केली महाराज. शिव भगवान निघाले वारीला. वारीला निघाल्यानंतर पार्वती मातेने हट्ट केला, मला देखील यायचे तुमच्या सोबत वारीला. आणि अनेक वेळा विनंती केल्यानंतर पार्वती मातेला देखील सवय घेतलं. मग आले गणेश भगवान ठुमकत ठुमकत ठुमकत, हातात असा लाडू, काय गोड गंधच दिसत होता ते. म्हणे बाबा मलाही यायचं तुमच्या सवय. घेतलं. गणपती बाप्पालाही घेतलं. आले कार्तिकेय स्वामी. कार्तिकेय स्वामी म्हणाले मलाही यायचंय. कार्तिकेय स्वामींनाही घेतलं. गौराई आल्या. गौराई म्हणाले बाबा मग आम्ही काय पाप केले, आम्हालाही यायचंय. गौराई आल्या. मग त्यांचे जे काय म्हणतो ना आपण वाहन होते ते म्हणजे नंदी महाराज, आपले उंदीर मामा, त्याच्यानंतर मोरेश्वर म्हणजे कार्तिकेय स्वामींचे वाहन मोर. सगळ्यांना सवय घेतला. वारीचा आनंद लुटला. वारीमध्ये शिव भगवान इतके प्रसन्न झाले की तत्पूर्वी तिथे पंढरपूरला पोहोचल्याबरोबर भगवान विष्णूंचा अवतार असणारे म्हणजेच आपले पंढरीश पांडुरंग परमात्म्याला त्यांनी डोक्यावरती उचलून घेतला आणि नाचू लागले. एवढं सामर्थ्य, एवढी ताकद त्या वारीमध्ये आहे. मग आम्ही का वारी नाही करू? विठ्ठल विठ्ठल. जी क्रिया केल्यानंतर जगाच्या मालकाला देखील आनंद होतो, ती क्रिया केल्यानंतर आपल्या तुम्हाला सामान्य जनांना किती काय आनंद होईल, किती प्रसन्न हो आपण, याचा तुम्ही विचार करा. अहो ज्या व्यक्तीला हातही नव्हते, पायही नव्हते, ज्या व्यक्तीला हातही नव्हते, पायही नव्हते, त्या व्यक्तीने वारी केली. कोणी केली? संत गुरुदासांनी वारी केली. हात नसले म्हणून काय झालं, पाय नसले म्हणून काय झालं, मणी एकच द्यायची, वारी करायची. जिथवर होईल तिथवर करायची, पण वारी करायची. शेवटी त्यांनी वारीच्या अर्ध्या रस्त्यामध्ये आपला जीव सोडला, परंतु वारी केली. एवढं सामर्थ्य वारीमध्ये आहे की ज्याला हात नाही, ज्यांना पाय नाही, हे देखील वारी करण्यासाठी खटपट करतात. मग आपल्याला सर्व काही म्हणून आपण का वारी करत नाही? बरोबर आहे की नाही? आपण वारी केली पाहिजे. संतांची वारी केली पाहिजे, भगवंताची वारी केली पाहिजे. अहो ज्यावेळेस चोखोबार आहे, चोखाराम महाराज आपल्या बायकोचं पत्नीचं बाळातपण करण्यासाठी बहिणीला आणायला निघाल्यानंतर वाटेमध्ये त्यांना एक दिंडी जाताना दिसली. त्या दिंडीमध्ये ते निघाले. दिंडीमध्ये गेल्यानंतर भक्ती नामस्मरणामध्ये दिंडीमध्येच तल्लीन होऊन ते दिंडीमध्येच पुढे वाटचाल करायला लागले. इथे जगाच्या चालक मालकाला चिंता पडली. ते म्हणू लागले, अरे इथे सोयराबाईचं बाळक पण जवळ आलेलं आहे आणि चोखोबा तर माझ्या दिंडीमध्ये तल्लीन झाला. शेवटी जगाच्या चालक मालकाने चोखोबारांच्या बहिणीचं रूप धारण केलं आणि स्वतः येऊन सोयराबाईंचं बाळक पण केलं. ते प्रमाण आहे ना, चोखोबाची बहीण झाला शारंगधर, बहिणी उघड्यात मारी हाका. एवढं सामर्थ्य त्या वारीमध्ये आहे की वारीमध्ये गेलेल्या माणसाची काळजी मागे पांडुरंग परमात्मा करत असतो. तुम्ही एकदा वारीमध्ये येऊन तर बघा. आल्यानंतर तुम्ही संसाराला विरक्ती द्या. संसारापासून लांब राहा. घरी काय चाललंय, काय नाही, ते सगळं विसरा आणि वारीमध्ये फक्त तुम्ही चालत राहा. भक्ती करत राहा. भगवंताची भक्ती अशी करा की भक्ती अशी करावी माणसांनी. तुकोबाला त्यांच्या अभंगात सांगतात, ते म्हणतात, भक्ती आम्ही केली, भक्ती आम्ही केली, भक्ती आम्ही केली, भक्ती भक्ती
भक्ती अशी करायची की भक्ती आम्ही ही गेली सांडुनी उतबेक पावल वै संक सुख याचे. बघा श्री संत सनाबाई महाराज आपल्याला सांगतात भक्ती नामस्मरण नका करू परंतु वारी करा. वारी जर केली तर काय होईल अभंगाचं प्रथम चरण. जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक. जन्माला आल्यानंतर काय करायचंय वारी करायची. वारी केल्यानंतर काय करायचंय वारीमध्ये काय करायचंय भक्ती नामस्मरण करायचं आहे. परंतु आपण ते करतच नाही. आपण भगवंताचं नामस्मरण न करता काय करतो ह्याची खोड काढ त्याची खोड काढ याच्याबद्दल कुटावळ्या कर त्याच्याबद्दल कुटावळ्या कर. मग असा केल्यानंतर कसं भगवंत आपल्याला प्राप्त होईल. म्हणून महाराज म्हणतात की अनंत वाचाळ बरळती बरळ तया कैसे गोपाळ पावे हरी. जो बरळ बरळ करतो जो व्यथित आपला वेळ न गोष्टीवरती आपण बोललं पाहिजे त्या गोष्टीवरती बोलून आपला वेळ खर्चित करतो त्याला भगवंत कसा आणि प्राप्त होणार. दुसरं म्हणजे तुम्हाला भगवंताची प्राप्ती करायची असेल तर एक उपाय देते. तो उपाय फॉलो कराल त्या उपायाचा मार्ग तुम्ही कराल हो की नाही. हो तुमची संगत देखील या गोष्टीला अनुवाद देते बरं. तुमची संगत कोणाची आहे कोणाची नाही ही गोष्ट देखील या गोष्टीवरती प्रभाव पाडते. संगत कोणाची केली पाहिजे. संगत अशा व्यक्तींची करा ना ज्यामुळे तुमचा फायदा होईल. मग तुम्ही संगत कोणाची केली पाहिजे. वारीमध्ये संगत कोणाची करतो आपण इतर ठिकाणी संगत कोणाची करतो नको असलेल्या व्यक्तींची. पण तुम्ही जर वारीमध्ये जाल तर संगत कोणाची होईल बघा. सोपं आहे. हे बघा तुम्ही वारीमध्ये चालताना कशाला कोणाचं करता. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा अशी ही संगत
मुखारविंदातून प्रत्यक्षपणे संत आपल्यासोबत नसले म्हणून काय झालं, अप्रत्यक्षपणे मुखारविंदातून ते बाहेर पडतात आणि त्यांची संगत आपल्याला लाभते, ह्यालाच म्हणतात संगत. मग संगत कोणाची करावी? संतांची संगती, मनोमार्ग गती, 11वा श्रीपती येणे बनते. हा सोपा मार्ग आहे ना. भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल, देहाचं जर सार्थक करायचं असेल तर काय करा? संतांची संगत करा. व संतांची संगत केल्यावर काय होईल? अभंगाचं दुसरं चरण. वादे नाम विठोबाचे, वादे नाम विठोबाचे, वादे नाम विठोबाचे, वादे नाम विठोबाचे. वाचे नाम विठ्ठलाचे, देणे सार्थक भैया देहाचे. तुम्ही जर भगवंताचे या मुखाने नामस्मरण केलं, भगवंताची जर भक्ती केली, तरच तुम्हाला भगवंताचा महिमा कळेल, भगवंताचं सामर्थ्य कळेल किंवा भगवंत कसा आहे हे कळेल. मग भगवंताची भक्ती ज्यांनी केली ते म्हणजे असणारे आपले हनुमंतराय. अनेक संतांनी केली, परंतु हनुमंतरायांनी जी भक्ती केली ती इतर कोणाला जमणारातली नाही. भगवंताने एक प्रयोग करायचा ठरवला. रामप्रभूजींनी एक प्रयोग करायचा ठरवला. तो प्रयोग म्हणजे हनुमानाने जर माझ्या नावाने संपूर्ण सेतू आपल्या पाण्यामध्ये बांधली आहे, आपल्या त्या सागरामध्ये जर ती सेतू बांधली आहे, तर मीही प्रयत्न करून बघतो की माझ्या नावाने खरंच दगड बांधता आहे की नाही. हा प्रयोग करायचा हा रामप्रभूजींनी ठरवला. तो एक क्षणी त्यांनी काय केलं, एका दगडावरती आपलं राम नाव कोरलं आणि तो दगड त्यांनी काय केलं, पाण्यात टाकला. टाकल्याबरोबर काय झालं, पाण्यात दगड तरला नाही, बुडाला. दुसरा दगडही बुडाला, तिसराही बुडाला. असं झाल्यानंतर रामप्रभूजींना थोडा राग आला, संकोच वाटला, म्हणून त्यांनी मागे वळून बघितलं. तर मागे वळून बघितल्यावरती त्यांना हनुमंतराय दिसले. हनुमंतराय दिसल्याबरोबर हनुमंतरायांना त्यांनी प्रश्न केला. रामप्रभूजी म्हणाले, का रे हनुमंता, मी नावाने माझ्या नावाची मी दगड पाण्यामध्ये टाकतोय तेव्हा ते बुडतायत, आणि ज्या वेळेस तुम्ही माझं नाव टाकून ते दगड पाण्यामध्ये टाकले तेव्हा ते परत तरले. त्यावेळेस स्मित हास्य करून हनुमंतराय त्या प्रश्नाचं उत्तर देतात. ते म्हणतात, देवा तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या भगवंताचा जर महिमा कळून घ्यायचा असेल तर अभंगाचं तिसरं चरण. ऐसा नाम सामहिमा, ऐसा नाम सामहिमा, ऐसा नाम सामहिमा, ऐसा नाम सामहिमा. शेषवनिता तारी सीमा,
करा ना विठोबा रखुमाई. ऐसा नामाचा महिमा शेषवर्णिता झाली सीमा. भगवंताचं नामस्मरण इतकं श्रेष्ठ आहे की भगवंताचं नामस्मरण तिन्ही लोकांमध्ये श्रेष्ठ आहे. ते कसं श्रेष्ठ आहे, उत्तम आहे, उत्तम सर्वाही वरिष्ठ नाम श्रेष्ठ तिन्ही लोकी. भगवंताचं नाव आपल्याला तिन्ही लोकांमधून तारून नेणार आहे. भगवंताचं नाव शेवटच्या क्षणी आपल्याला तारून नेणार आहे. ते कसं अभंगाचा शेवटचा नाम तारका त्रिभुवनी, नाम तारका जन्मा येऊन या देख करा देखाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक या द्याचे. ऐसा नामाचा महिमा शेष वर्णिता झाली सीमा वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक होय द्याचे. नाम तारक त्रिभुवनी म्हणे नामयाची जणी वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक या द्याचे. अल्पमती अल्प अवकाश मी या अभंगावरती निरूपण करण्याचा प्रयत्न केला किंवा बोलण्याचा प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. जे काही चुकलं असेल तो माझ्या वाणीचा दोष मला परत द्या. जे काही तुम्हाला रुचणार असेल, जे काही तुमच्या फायद्याचे असेल ते तुमच्या जवळ ठेवायला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर जय